नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता आणि त्याचबरोबर 9वा हप्ता नेमका कधी जमा केला जाणार, यामध्ये काही वाढ करण्यात आलेली आहे का, तारीख कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार, आतापर्यंत जवळपास जे काही शेतकरी असतील ते किती पात्र होते आणि जे काही शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र होते आता ते शेतकरी परत आता नमो शेतकरी सन्मान निधीसाठी पात्र केले जाणार का, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक वेळ चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका, कारण तर माहिती महत्त्वाची असणार आहे। आता त्यापूर्वी परत एकदा सांगतो, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। जसं की पीएम किसानचं आतापर्यंत 21 हप्त्याचं वितरण झालेलं आहे, त्या खात्यावरती जे काही शेतकरी होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानच्या 21 हप्त्याचे 2000 रुपये जमा झालेले आहेत। त्यानंतर शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून सुद्धा मागणी केली जात होती। त्यानंतर खटकर साहेब होते, यांनी सुद्धा मागणी केली होती की ज्या आर्थिक एखादा वेतनधारक असेल त्याची पगार किंवा 18 वेतन त्या ठिकाणी लागू केलं जात असेल तर तशाच पद्धतीने शेतकऱ्यांना दरवर्षीचं जे काही मानधन आहे 6000 रुपयाच्या ऐवजी 9000 रुपये करण्यात यावं। म्हणजे पीएम किसानचे 9000 रुपये आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचे 9000 रुपये अशा पद्धतीने वर्षाला 18000 रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांना देण्यात यावं, अशा पद्धतीने मागणी करण्यात आली होती। आता हिवाळी अधिवेशन झालं, त्या हिवाळी अधिवेशनात काही पुरवणी मागण्या जोडण्यात आल्या होत्या, शेतकऱ्यांसाठी काही माहिती जोडण्यात आली होती, परंतु जे काही वाढ असेल त्या वाढीच्या संदर्भात कोणत्या प्रकारची पुरवणी मागणी ही जोडण्यात आली नाही। आता परत एकदा उन्हाळी अधिवेशन होईल, उन्हाळी अधिवेशनात त्या संदर्भात काही माहिती दिली जाते का, परत घोषणा केली जाते का आणि निधीत वाढ केली जाते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे जे काही पीएम किसानचा लाभार्थी होते, पूर्ण लाभार्थी जे काही पीएम किसान योजनेत लाभ घेणारे शेतकरी होते, आतापर्यंत 21 हप्त्याचं वितरण झालेले आहे, असे सर्व लाभार्थी आता नमो शेतकरी सन्मान निधीसाठी पात्र केले जाणार आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे आता जे काही आतापर्यंत फार्मर आयडी काढलेले शेतकरी असतील, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र फार्मर आयडी कंपल्सरी करण्यात आलेले आहे। मग पीएम किसानचे पैसे असतील, नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे असतील किंवा पीक विमा असेल किंवा कर्जमाफी असेल किंवा नुकसान भरपाई असेल, याशिवाय आपल्या शेतकऱ्यांनाही दिली जाणार नाही। परंतु आपण जर फार्मर आयडी आतापर्यंत काढली नसेल तर ती फार्मर आयडी काढून घ्या, त्याशिवाय आपल्याला पैसे मिळणार नाहीत। आणि त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणीला पीएम किसानचे पैसे मिळतात, नमो शेतकरी सन्मान निधीचे सुद्धा पैसे मिळतात। अशा लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। जे काही अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे एक सध्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। जर आतापर्यंत आपण त्या योजनेचा फॉर्म भरला नसेल तर ते फॉर्म भरून घ्या, त्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत। आता अनेक लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळतात आणि पीएम किसानचे 500 रुपये परत त्याला ॲड केले जाणार आहेत। त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचे सुद्धा 500 रुपये त्या बहिणीला ॲड केले जाणार आहेत। आता यामध्ये निराधारच्या महिला असतील, त्याचबरोबर जे काही मयत व्यक्ती असतील, त्यांच्यातून जे काही विधवा महिला असतील त्यांना सुद्धा लाभ दिला जातो। म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर आतापर्यंत पैसे मिळत असतील लाडक्या बहिणीचे आणि जर तुम्हाला पीएम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे जरी पैसे पाहिजेत असतील तर आपण तो फॉर्म भरून घ्या, ही एक महत्त्वाची अपडेट असणार आहे। आणि त्याचबरोबर जे काही अपंग व्यक्ती असतील, ज्या व्यक्तींना आतापर्यंत पीएम किसानचे पैसे मिळतात, नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे मिळतात, अशा व्यक्तींना सुद्धा त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेकडे ते फॉर्म भरून द्यायचा आहे। ऑनलाईन सेंटरवर तुम्हाला तो फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, अशी एक महत्त्वाची माहिती होती। आणि आता त्याचबरोबर जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल तो कधी जमा केला जाणार, हे एक प्रश्न मोठा आहे। कारण तर ज्या अर्थी जिल्हा परिषद असतील, परत एकदा पंचायत समितीच्या निवडणुका असतील, त्याचबरोबर नगरपंचायतच्या निवडणुका ह्या झालेल्या आहेत, नगराध्यक्षाच्या सुद्धा निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता परत एकदा शेतकऱ्यांना जास्ती नाही परंतु नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता आणि त्याचबरोबर 9वा हप्ता या 2 हप्त्याचे 4000 रुपये कोणत्याही तारखेला जमा केले जाणार आहेत। म्हणून तो कोणत्याही तारखेला पैसे जमा केले जातील, परंतु महत्त्वाचं म्हणजे आता जे काही 2026चं साल आहे आणि त्याच्या पहिल्या महिन्याच्या आठवड्यात, पहिल्याच आठवड्यात हे पैसे कोणत्याही तारखेला जमा केले जातील, या संदर्भात जर तारीख आली आणि माहिती देण्यात आली तर नक्कीच आपण चॅनलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आता अनेक शेतकऱ्यांचे कमेंट येतील
तारीख सांगणार होते, तारखेचं काय झालं, अमुक तारीख सांगणार होते, अमुक तारखेचं काय झालं, याही पेक्षा जे काही लाडक्या बहिणी असतील आणि त्याचबरोबर जे काही निराधार व्यक्ती असतील ज्यांना मानधन मिळते, अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर तो अर्ज भरून घ्या, अशा पद्धतीची एक महत्त्वाची माहिती आहे. आणि त्याचबरोबर आतापर्यंत आपण फार्मर आयडी काढा नसेल तर फार्मर आयडी काढा, अशी एक महत्त्वाची माहिती आहे. अशा 2 माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला पैसे मिळतील हे वेगळा विषय आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांमध्ये वंचित राहतील यासाठी हा व्हिडिओ होता. आणि तारीख सुद्धा आपण समजून घेणारच आहोत, तारीख सुद्धा क्लिअर तारीख सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहोत. परंतु त्या संदर्भात जर GR आला, माहिती आली तर अधिकृत माहितीच्या माध्यमातून तारीख सुद्धा समजून घेणार आहोत. परंतु निश्चित राहा, 2026च्या पहिल्या महिन्यात पहिल्या आठवड्यात हे पैसे तारखेला जमा केले जातील, कोणत्याही तारखेला जमा केले जातील. मग 2 असेल, 5 असेल, 8 असेल किंवा 4 असेल, या कोणत्याही तारखेला हे पैसे जमा केले जातील. ही एक महत्त्वाची माहिती होती. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिव.